इथं गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते, त्याचा वापर केला जातो. म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत, पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात. मी म्हणून म्हणालो ना की आत्ताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही. तर प्रत्येकजण मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललं आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही, तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला. आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता तर आघाडीचे 225 यायचं असं दुरुस्ती झाली. राजू शेट्टी करतात आहे आणि त्यांच्यामधनं असणारे एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल म्हणजे राजू शेट्टीनेच ते समजावून सांगितलं की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे, तुम्ही विभागवार केले नाही तर ते असणारं शक्य नाही. त्याचा आता शरद जोशींची असणारी विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने, दुसरं काहीच नाही आहे तिथे. हे जे काही होते ते सगळे आता हे झाले. आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पॉलिटिकल पार्टीजच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात. वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून 45,000 मतदारसंघ घेऊन आला होता. तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे, त्यांना तेवढी मतं मिळाली नाही. गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे. तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी, दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाही आहेत की एक पार्टी की व्यक्ती, त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि तीच भाग केशवराव धोंडगेंची आहे. केशवराव धोंडगे यांना मी फार चांगला ओळखतो. ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रमुख प्रचारक होते, म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी. परंतु आज तेही एकटे राहिलेले आहेत, तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिलेले आहेत की ज्यांच्या दावेदार आहेत. आता आमच्या पाठीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल, नाही तर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल. दोनपैकी एक करावं लागेल.